सारी संगतों को मेरा प्रणाम। और मैं मिसेस मीना मल्होत्रा गुरुजी की संगत नागपुर से हूँ। मैं आज मराठी में मल्टीलिंगुअल मैसेज जो है वो मराठी में पढ़ूंगी और आशा करती हूँ कि मेरे से जो भी कोई कुछ त्रुटि हो तो संगत जी गुरुजी की आज्ञा लेते हुए मुझे क्षमा करिएगा। मला माफ करून द्या तुम्ही सर्व। आता मी सुरू करते। प्रथम मी गुरुजीच्या चरणात आपला मस्तक ठेवते आणि त्यांचून मी आशीर्वाद घेते। नमस्कार गुरुजी, मला आज्ञा द्या। देव हा सर्वात मोठा गुण आहे। तो विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि शासक आहे आणि ते कायम स्वरूपी अपरिवर्तनीय आहे। तो आपल्यावर दैवी प्रकाश टाकतो। कर्तव्य आणि उत्कृष्ट सौंदर्यासाठी खोल भक्तीसह गुरुजी प्रत्येक भक्ताच्या हात धरतात। तिथे आपल्याला शांती, सांत्वन आणि दैवी शांती मिळते। आपल्याला फक्त त्याच्या दिव्य कमळाच्या चरणावर प्रेम वाटते आणि मग आपल्याला या जगाची सवय होते। गुरुजी स्वतः शुद्ध आणि स्वच्छ राहून आपल्या मनाची अशुद्धता दूर करतात। तोच प्रत्येक जीव आहे। जे भाग्य लिहितो आणि पृथ्वीवरील स्वर्गाचा निर्माता आहे। दिव्य प्रकाशाचा अभाव, जेव्हा हा दिव्य प्रकाश लज्जेच्या अंधारात नतमस्तक होतो आणि मानवी संस्थेत लीन होतो, तेव्हा स्वतःला आपले सर्वोत्तम देऊन स्वतःला त्यांच्या स्वाधीन करा आणि मग ते तुम्हाला तुमच्या खऱ्या आत्म्यात बदलू घ्या। या बहुभाषिक गटाचा उद्देश गुरुजी महाराजांचा प्रकाश आणि संदेश जगभर विविध भाषांमध्ये पोहोचवणे हा आहे। मध्य प्रसारित करण्यासाठी बहुभाषिक प्रवासाची सुरुवात। गुरुजी महाराजांच्या कृपेने गुरुजी महाराजांनी 24 एप्रिल 2020 रोजी पहाटे 5च्या सुमारास सुरेश वासन काकांना त्यांच्या भावपूर्ण दर्शनाने आशीर्वाद दिला। गुरुजी महाराजांनी त्यांना कोऱ्या कागदांनी भरलेली एक फाईल दिली होती आणि सर्वात वर रागी हरबंस सिंगजी यांचे हस्तलिखित शब्द होते। वासन काकांशी त्यांच्या भारदस्त आणि ओघवत्या आवाजात बोलताना गुरुजी महाराजांनी त्यांना कमनू अग्गे वदाव अशी सूचना केली। हे काम सुरू ठेवा आणि गती घ्या। त्याच दिवशी गुरुजी महाराजांनी त्यांना शुक्राना गुरुजी महाराज दा बहुभाषिक गट स्थापना करण्याची प्रेरणा दिली। तथापि येथे जे दिसते त्यापेक्षा दृष्टी खूप विस्तृत होती। वासन काकांना वाटले की यावेळी गुरुजी महाराजांचा आदेश गुरुजींच्या संगतीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे। परमात्माने स्वतः आदेश दिला आणि चालण्याचा मार्ग दाखवला। गुरुजी महाराजांनी त्यांच्या प्रगाढ श्रद्धा आणि देवदस्याच्या जोरावर बहुभाषिक संकल्पनेच्या या नम्र कार्याचे नेतृत्व करून त्यांना अध्यात्माची चांगली समज निर्माण करण्यास सक्षम केले। ते व्यवस्थित पसरवा जेणेकरून अनुयायांना दैवी स्वरूपावर श्रद्धा प्रस्थापित करण्यास मदत करता येईल। गुरुजी महाराजांच्या आशीर्वादाने जगभरातील बहुभाषिक सेवेदारांचे बहुभाषिक
उपक्रम पसरलेले आहेत. प्रथम, प्रणाम गुरुजी. इंग्रजी भाषेतील सामग्रीची 7 पृष्ठे सेवादारांनी 29 भाषांमध्ये हिंदी, मराठी, संस्कृत, गुजराती, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलुगू, पंजाबी, हरियाणवी, आसामी, कांगडी, गढवाली, सिंधी, कन्नड, ओडिया, कुमाऊनी, जर्मन, स्पॅनिश, इटालियन, अरबी, फ्रेंच, इटालियन, फ्रेंच जाई फ्रेंच, फ्रेंच जाई मलय, मंदारिन आणि लिथुआनियन मध्ये पूर्ण केले. पवित्र धर्मग्रंथ शिवपुराण, दिव्य वाचा प्रकाश, दिव्य आभा या ग्रंथाचे वाचन हिंदी आणि इंग्रजी भाषामध्ये केले जाते. पंजाबी, गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि बंगाली भाषामध्ये साथीने सहज ऐकणे. शुक्राना गुरुजी महाराज दा बहुभाषिक फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑटोबायोग्राफी ऑफ द योगी या पुस्तकाचे वाचन करण्यात आले. गुरुजींच्या अपार आशीर्वादाने मार्च 20 ते 21 मध्ये बहुभाषिक संगीत तर्फे पंजाबी, बंगाली, मराठी, गुजराती, आसामी, कन्नड आणि सिंधी भाषांच्या अंतर्भाव असलेल्या दैवी ग्रंथाच्या अनुवादाची सेवा सुरू करण्यात आली आणि हस्तलिखितांचे भाषांतर करण्यात आले. पंजाबी, बंगाली, मराठी आणि आसामी भाषांमध्ये हस्तलिखित अनुक्रमे 2022, 2023 आणि 2024 मध्ये पुनरावलोकनासाठी माननीय गौरव अंकलची बडे मंदिर येथील व्यवस्थापन कोअर कमिटीकडे सादर करण्यात आली. जुनी संगत नरेंद्र धांड काका लिखित मास्टर ऑफ लाईफ अँड डेथ या पुस्तकाच्या अनुवादाची सेवा आंतरराष्ट्रीय संगतीने केली असून या पुस्तकाचे आभार गुरुजी महाराज दा बहुभाषिक फेसबुक पेजवरून 6 भाषांमध्ये वाचा. गुरुजी महाराजांच्या कृपेने गुरबाणीचे वर्णन सप्टेंबर 2021 मध्ये 13 भारतीयांना दिलेली शब्द व्याख्याने आणि आंतरराष्ट्रीय भाषेत शुक्राना गुरुजी महाराज दा बहुभाषिक फेसबुक पेजवर केले आणि गुरुजी महाराजांच्या आशीर्वादाने ते अजूनही सुरू आहे. कमांडर शर्मा अंकल यांनी लिहिलेले इंग्रजीतील ब्लेसिंग रेडी फॉर डिव्हिनिटी हे पुस्तक वाचन सत्र 2022 मध्ये आयोजित केले आहे. शिवाय हे पुस्तक पंजाबी, मराठीमध्ये अनुवादित केले गेले आहे आणि ते हिंदी भाषेत केले आहे. हे पुस्तक बंगाली, गुजराती आणि स्पॅनिश भाषांमध्ये उपलब्ध आहे. अनुवादाची सेवा आंतरराष्ट्रीय कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. 2022 मध्ये बहुभाषिक टीमच्या झूम प्लॅटफॉर्म द्वारे कमलेश मेहता आंटीच्या द फॉलोअर्स ऑफ कृतज्ञता या पुस्तकाचे वाचन सत्र आयोजित करण्यात आले होते. गुरुजींनी त्यांच्या संगतीला त्यांच्या भौतिक स्वरूपात सांगितलेल्या सुवर्ण शब्दांचे नम्र संकलन 7 जुलै 2023 रोजी हा प्रयत्न करण्यात आला. गुरुजी महाराजांच्या सुवर्ण वचनांच्या भाग 1 आणि 2 ज्यात 83 जुन्या संगतांचा समावेश आहे. 43 जुन्या संगतांचा समावेश आहे. पुढील पिढ्यांसाठी PDF स्वरूपात सामग्री संकलित आणि जतन केली गेली आहे जेणेकरून ते सहजपणे त्यात प्रवेश करू शकतील. गुरुजींच्या कृपेने हा ग्रंथ
प्रकाशित झाला प्रकाशित झाला भाषांमध्ये अनुवाद. सेवा सुरू झाली आहे. गुरुजी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुजी महाराजांचे सुवर्ण शब्द भाग 3 चे संकलन सुरू झाले आहे. कमलेश मेहता आंटी यांचे दिव्य मार्ग हे पुस्तक गुरु महाराजांचा आशीर्वाद होता. ऑगस्ट सप्टेंबर 2023 दरम्यान बहुभाषिक झूम प्लॅटफॉर्म द्वारे इंग्रजीतील नामवंत वाचकांनी या पुस्तकाचे वाचन सत्र आयोजित केले होते. गुरुजी महाराजांच्या कृपेने बहुभाषिक गटाचे संकेतस्थळ पुराणिक संगत जेठरा अंकल यांनी 23 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध केले. वेबसाईट लिंक www.gurujibahuभाषिक.com. 23 ऑगस्ट 2023 रोजी आरती कपूर आंटीच्या तू ही तू या दैवी पुस्तकाचे वाचन बहुभाषिक झूम प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आले होते. हे वाचन आरती कपूर आंटीने स्वतः केले होते आणि कोणत्या बहुभाषिक YouTube चॅनलवर उपलब्ध. शुक्राना गुरुजी महाराज दा बहुभाषिक झूम प्लॅटफॉर्म वरून गुरुजी महाराजांचा सत्संग सोमवार ते रविवार म्हणजे आठवड्यातून 7 दिवस संध्याकाळी 6:30 ते रात्री 9 पर्यंत आयोजित केले जात आहे. 16 ऑक्टोबर 2023 पासून 2 पवित्र पुस्तके लाईट ऑफ डिव्हिनिटी आणि इंग्रजी भाषा आणि शुक्राना गुरुजी महाराज दा बहुभाषिक फेसबुक पेजवरून दिव्य आभा हिंदी भाषा वाचन व वाचन सत्र सुरू करण्यात आले. बंबी सिंग आंटी लिखित गुरुजी माय फादर या दैवी पुस्तकाचे वाचन आणि संवाद सत्र 18 नोव्हेंबर 2023 ते 17 फेब्रुवारी 20 ते 24 शनिवार रात्री 9 पर्यंत IST या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. विलायती राम अंकल यांचे गुरकीरत सिमर या पुस्तकात 363 दैवी विचार एकाच ठिकाणी मांडेल आहेत. फेब्रुवारी 2024 च्या मध्यात बहुभाषिक वेबसाईटवर PDF द्वारे अपलोड केले. कमांडर शर्मा अंकल यांनी लिहिलेल्या रेडी फॉर डिवाइन ब्लेसिंग्स या हिंदी पुस्तकाचे वाचन आणि 15 मार्च 2024 पासून बहुभाषिक झूम प्लॅटफॉर्म टीमने परस्पर संवादी सत्र सुरू केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर गुरुजींच्या कंपनीसाठी बहुभाषिक पॉडकास्ट झूम सत्र 15 मार्च 2024 पासून सुरू झाले. प्रत्येक संवादात्मक सत्रामध्ये काही संदेश असतो. दैवी ग्रंथातील सत्संग दिव्यताचा प्रकाश हे सन 2024 मध्ये जुन्या संगत बांधवांनी वाचले आणि आयोजित केले. शुक्राना गुरुजी महाराज दा बहुभाषिक संघ गुरुजींशी संबंधित विविध दिव्य साहित्य वाटपासाठी प्रादेशिक राष्ट्रीय स्तरावर येणाऱ्या सेवेदारांचे नेहमीच स्वागत करू आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतर आणि रेकॉर्डिंग कडे वाटचाल करत आहेत. राणा गुरुजी.